नाज़रीन, हम आपको बता दें कि बेंगलुरु के इलाके बेलंदूर में एक मामूली सड़क झगड़े ने शिद्दत इख्तियार कर ली जब एक खातून ने गुस्से में आकर एक ऑटो ड्राइवर को चप्पल से मारना शुरू कर दिया। नाज़रीन, वाक़े की वीडियो सोशल मीडिया पर वायरल होने के बाद पुलिस ने कार्रवाई करते हुए खातून को गिरफ्तार कर लिया। बादशाह खातून ने अपनी गलती की माफ़ी मांगते हुए दावा किया कि वो हामिला है और हमल के दौरान होने वाली जहनी बेचैनी और जज्बाती उतार चढ़ाव ने उन्हें गुस्से में ये हरकत करने पर मजबूर कर दिया। इन्होंने मजीद कहा कि वो बेंगलुरु की सकाफत और लोगों से प्यार करती हैं और उनका ये अमल उनकी फितरत के खिलाफ था। नाजरीन, मुकामी लोगों का कहना है कि यहाँ ट्रैफिक और रास्तों को लेकर अक्सर झगड़े होते हैं, लेकिन तशद्दुद की ये सतह गैर मामूली है। पुलिस ने अवामी अमनो अमान को मद्देनज़र रखते हुए मुकदमा दर्ज कर लिया है और दोनों फरीकों के दरमियान मुफाहमत की कोशिशें भी जारी है। नाजरीन, मैं अजीम अहमद अब्बास, मुझे दीजिए इजाज़त और आप देखते रहें QK ट्रांसम्यूटेशन। लाइक, शेयर, सब्सक्राइब करना ना भूलें। ಜನಕ್ಕೆಲ್ಲ ಉಮರಾಗೈತೆ ನನಗೆ ತಪ್ಪಾಯ್ತು ಕೆಲವರು ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಕನ್ನಡ ಜನರು ಮಂಡಿ ಊರು ಕನ್ನಡ ಕೇಳಬೇಕು. ಅದರಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಆಟೋ ಚಾಲಕರು ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಎನಿಮಲ್ ಡ್ರೈವರ್ಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಕೇಳಬೇಕು. ಕನ್ನಡ ಜನಕ್ಕೆ, ಕನ್ನಡ ಭಾಷೆಗೆ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿರೋ ಡ್ರೈವರ್ಸ್ ಅವ್ರ ಸಮರ್ಪಣೆ ಮಂಡಿ ಊರು ಕೇಳಬೇಕು. ಚಂದ್ರು ಅವ್ರಿಗೆ ಕನ್ನಡಿಗರು ಎಲ್ಲ ಕನ್ನಡಿಗರು ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನ ಕ್ಷಮಿಸಿ, ದಯವಿಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ. ಡ್ರೈವರ್ಸ್ಗಳಿಗೂ ಎಲ್ಲ ಡ್ರೈವರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡಿಗರಿಗೂ ನಾನು ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತೀನಿ. ಇನ್ನೊಂದ್ಸರಿ ಈ ತರ ನಾನು ತಪ್ಪು ಮಾಡಲ್ಲ. ನೀವು ಅಷ್ಟೊಂದು ಹೇಳೋರು ಅವ್ರು ಹೇಳೋದಷ್ಟೇ. ಇನ್ನೊಂದು ಸರಿ ಕನ್ನಡಿಗರಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಈ ತರ ಮಾತಾಡಲ್ಲ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಕ್ಷಮಿಸಿ. जय कर्नाटक। ಇನ್ನೊಂದು जो बोला ना, क्या तेरा हौका देकर के ये बेंचो ये मेरा हौका जो बोला ना, हौका का बोला ना, हौका का ये कर्नाटक वाला का हौका चाहिए. ಉಳಿತಾ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಅಷ್ಟು ಜನಗಳ ಮುಂದೆ ಇವತ್ತು ಲಕ್ಷಾಂತರ ಜನ ನೋಡಿದ್ದಾರೆ. ಚಪ್ಪಲಿ ತಗೊಂಡು ಹೊಡೆದಿದ್ದಾಳೆ ಅವಳೊಬ್ಬರಿಗೆ. ಒಂದೊಂದು ಅವಕಾಶ ತಕ್ಷಣ ಮಾಡಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಕನ್ನಡ ಮಾತಾಡಿ, ಕನ್ನಡ ನಿಮ್ಮ ಅಹಂಕಾರಗಳು, ನಿಮ್ಮ ದರ್ಪಗಳು ಮಾಡಿದ್ರೆ ನೀವು 3 ಜನ ಇರೋದಕ್ಕೆ ಬಚಾವು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಆಗಿಲ್ಲ ಅಂದಿದ್ರೆ ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾನೇ ಹಿಡ್ಕೊ